सावनेर बसस्थानक परिसरात नागरिकांसाठी विशेष जनजागृती अभियान, चोरी आणि सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन। सावनेर येथील बसस्थानक परिसरात आज नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं। या अभियानादरम्यान उपस्थित अधिकारी मॅडम यांनी नागरिकांना चोरी, फसवणूक आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले। सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देताना सांगण्यात आले की परिसरात कोणतीही चोरी किंवा संशयास्पद घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी। तसेच गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि पाकिट यांची विशेष काळजी घ्यावी आणि प्रवासादरम्यान अथवा बसस्थानक परिसरात कोणत्याही अपरिचित व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये असे आवाहनही यावेळी करण्यात आले। सध्याच्या डिजिटल युगात वाढत्या सायबर फसवणुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या अभियानात विशेष भर देण्यात आला होता। मोबाईलचा वापर करताना नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगण्यात आले की व्हॉट्सअप किंवा मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये। तसेच अज्ञात स्रोतांकडून आलेल्या कोणत्याही APK फाइल्स किंवा ॲप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करणे टाळावे, अन्यथा अशा संशयास्पद मेसेज किंवा लिंक्समुळे बँक खात्यातून पैसे चोरीला जाण्याचा म्हणजेच आर्थिक फसवणुकीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली। या जनजागृती अभियानाला सावनेर परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक नागरिकांनी आपला अमूल्य वेळ देऊन हे संपूर्ण मार्गदर्शन अत्यंत लक्षपूर्वक ऐकून घेतले। प्रशासनातर्फे राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षा व सतर्कतेबाबत एक सकारात्मक संदेश दिला गेला असून सर्व स्तरातून या मोहिमेचे कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।